हॅलो फ्रेंड्स, फ्लेवर्स विथ मनीषामध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत शेवग्यांच्या पानांची भाजी। ही बघा, माझ्या टेरेसवर मी झाड लावलं आहे छोटंसं। तर चला आज आपण त्याची पाने घेऊया। व्यवस्थित निवडून घ्यायच्यात आपल्याला। हिरवीच पानं घ्यायच्यात, पिवळी पानं नाही घ्यायची, त्याने कडू होते भाजी। थोडंसं लसूण घेऊया आपण, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडंसं मीठ घ्यायचं आहे। हे मिश्रण फक्त एकजीव होण्यासाठी। याला ठेचून घेऊया आपण। ही भाजी खूप पौष्टिक असते। हे ठेचून झालंय आपलं। आता आपण हे एका वाटीत काढून घेऊया। याला चमच्यानेच काढा, हाताने काढल्यावर जरा हातांची बोटांची नंतर जळजळ होते। माझी बऱ्याच वेळा लक्षात येतं। जरा थोडं ऑइल घेऊया, त्यात थोडंसं जिरे आणि आपण मगाशी जे वाटण केलं मिरची लसूणचं ते टाकायचं आहे। मिरचीचा आणि लसणाचा वास जाईपर्यंत परतायचं आहे आपल्याला। 1-2 मिनिटात होऊन जातं। गॅस कमीच ठेवायचा आपल्याला। आणि आता मी इथे मुगाची डाळ अर्धा पाऊण तास गरम पाण्यात भिजत घातली होती। ती आता व्यवस्थित भिजली आहे, तर आपल्याला ती टाकायची त्यामध्ये। तिलाही व्यवस्थित परतून घेऊन थोडा वेळ शिजून द्यायचं आहे। भाजीसोबत शिजून जाते ती पण। चला आता आपण टाकूया शेवग्याची पानं। त्याला व्यवस्थित धुवून घेतलं आहे मी, पाणी निथळून द्यायचं आहे। ही दिसते भाजी, पण झाल्यावर एकदम थोडी होते। त्याच्यामुळे तुमच्याकडे जेवढी जास्त पानं असेल तेवढी घ्या। ही 2 माणसांसाठीच पुरते। खास करून ही भाजी लहान मुलांना पण द्या। कॅल्शियम आणि आयर्न खूप बघायला भेटतं ह्या भाजीमध्ये। झटपट, अगदी झटपट होते ही भाजी। तर थोडीशी आपण ह्या भाजीला वाफवून घेऊया। कोणत्याही हिरव्या पालेभाजीला शिजवताना आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवूनच शिजवायची, कारण त्याच्यातले पोषक तत्त्व तसेच राहतात। ह्या भाजीमध्ये तुम्ही थोडं शेंगदाण्याचं कूट पण टाकू शकता। मी मुगाची डाळ टाकली म्हणून नाही टाकले, काही लोक याच्यासोबत पण टाकतात। तर थोडंसं मीठ टाकून आपल्याला 2-3 मिनटं शिजून घ्यायची भाजी। आपली भाजी खाण्यासाठी रेडी आहे। चला तर मग आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की कळवा। भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये। बाय बाय।